आठवड्याचे 2 दिवस तरी ह्या केसांना द्यावीच लागतात. कसं रविवार आणि बुधवार किंवा रविवार आणि गुरुवार असं ठरवून मी केस धुत असते किंवा वॉश करत असते. नॉर्मल माझा जो काय आता शॅम्पू रेग्युलर वापरते तोच. मी कधीही आजपर्यंत शॅम्पूमध्ये चेंज केलेलं नाही किंवा तेलामध्ये सुद्धा. त्यामुळे माझे केसांचा पोत किंवा केसांची जी काय जाडी म्हणू शकता किंवा काय म्हणायचं त्याला, केसांचं जे काय हे आहे सुधारणा त्यामध्ये व्यवस्थित आहे. कधीही केस माझी जास्त गळालेत किंवा काय असं नाही. तर त्यानंतर केस वॉश झालेले आहेत, व्यवस्थित पुसून आत परत मी बांधली. कारण मिस्टरांना गवती चहा हवा होता आणि हे गवती चहाचं पाणी होतं ते आमच्याच झाडाचं आहे, म्हणजे बागेतलं आहे. आणि रेग्युलर आम्ही तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने गवती चहाच घेते. आणि सकाळी दूध वगैरे तापवलं मिस्टरांनी आणि मला छान असा चहा ठेवला. सकाळचा चहा पहिला आजचा झालेला आहे छान असा. मुलं अजून उठायचे आहेत, सुट्ट्या आहेत, त्यामुळे निवांतच उठतात नाश्ता वगैरे घेतात आणि मग त्यांच्या क्लासला जातात. कॉम्प्युटरच्या HTML जावास्क्रिप्ट वगैरे त्या लँग्वेजेस ते शिकत आहेत दोघं पण. आता माझं खालचं आवरून वरती आलेली आहे टेरेसवरती धुणं वाळत घालण्यासाठी. तर आता धुणं वाळत घालायची जागा चेंज दिसत असेल सर्वांनाच तुम्हाला, कारण तिकडे पलीकडच्या साईडला मी घालत होते रेग्युलर धुणं. आणि आता कसं पावसाळा वगैरे होईल चालू म्हणून पावसात भिजू नयेत म्हणून इकडे घातलेलं आहे, दोऱ्या बांधलेल्या आहेत. आता कसं सोलर वगैरे बसवला आहे त्यामुळे आता ती जागा व्यवस्थित झाल्या. मला असा पहिल्यांदा प्रश्न पडला होता, बांधलंय तर घर खरं, राहायला आलंय घरी आणि पावसाळ्यात नेमका हा प्रॉब्लेम होत होता धुणं कुठं वाळत घालायचं. मी दाखवत होते तुम्हाला सर्वांनाच, खाली रेलिंगवरती टाकत होते आणि नितळलं की मग आत दोऱ्यांच्यावरती जिन्याच्या इथं जागा दाखवलीच तुम्हाला, तिथे मी नितळल्यानंतर घालत होते. आणि प्रश्न भरपूर होता आणि कुठं जसं जागा नाही की कुठं मी धुणं पावसाळ्यात वाळत घालीन आणि ते नितळेल. तर ही एक सोपी किंवा एक छान जागा मिळालेली आहे मला इथं घालण्यासाठी, सोलरच्या निमित्तानं का होईना. तर बाहेरचा व्ह्यू बघू शकताय, सकाळचा खूप छान दिसत होता. नांगरणी वगैरे झालेली आहे. तर दुपारच्या जेवणासाठी मी डाळ कांदा चपाती भात आमटी हेच केलं होतं. जास्त काय असं हे केलेलं नाही आज, कारण रोज रोज वांग आणि गवारी खाऊन आणि शेंगदाण्याचं कूटच वापरतोय त्या गवारीत किंवा वांग्याची भाजीमध्ये. ते मला अजिबात आवडत नाही आहे. सारखं किती ते कुटाचं खायचं, म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालून खायचं असं होतंय आणि मला पण कंटाळा आलेला होता आणि मुलांना सुद्धा. आणि उकाडा पण फार आहे, म्हटलं आता डाळ कांदाच करूया दुपारच्या जेवणासाठी. फक्त आता माझ्या चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या. त्यात काय झालं, इस्त्री पण बंद पडली. आता कपडे पण इस्त्री मारायची भरपूर पडलेले आहेत. आणि कसं आता कोल्हापूरला 2 दिवस तरी जाणार ऑपरेशन असल्यामुळे, त्यामुळे इस्त्रीला घेतले आणि इस्त्री नेमकी मिस्टरच मारत होते आणि ते म्हणाले अगं इस्त्री खराब झाली. तसं तर 2 इस्त्री आहे, अल्टरनेटला वापरते. पण मध्ये काय झालं, ती सुद्धा पहिली होतीची ती पण बंद पडली होती आणि निष्काळजीपणा केल्यामुळे ती पण म्हणजे बंदच आहे. आणि आता तर दुसरी पण बंद पडली आहे. तर दोन्ही पण दुरुस्त करतो म्हणले, त्यासाठी ते बल्ब आणण्यासाठी गावात गेल्यात. बल्ब लावून ते व्यवस्थित इस्त्री दुरुस्त करतात. तसं तर त्यांना सगळं येते इस्त्रीचं किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ह्याचा डिप्लोमा झाल्यामुळे त्यांना सगळं इस्त्री वगैरे दुरुस्त करता येते. त्यामुळे टेन्शन नाही, अगदी 10-15 मिनटात करून घेतात. ही एक म्हणजे छान गोष्ट आहे की आपल्याच घरातली व्यक्ती अशा गोष्टी म्हणजे रिपेरी करणारी व्यक्ती जर घरात कुठला प्रॉब्लेम होत नाही. बऱ्याच ठिकाणी कसं रेंटवरती वगैरे राहत होतं, तिथे जे काही स्विच असतात लाईटीचे वगैरे ते स्वतःच आम्ही बसवलेले आहेत. पाण्याचे नळ वगैरे. तर हे असं का केलं आहे, तर बाहेरची जी काय आम्ही डांबावरची लाईट लावत होतो रात्रीची ती आतून करायचं असं चाललंय, त्याच्यासाठी असं घालून ठेवलं आहे त्यांनी. आता करतील दुपारनंतर. जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. म्हटलं लगेच कट्टा वगैरे क्लीन करून घेऊया. आणि कसं बॅग वगैरे 2 दिवस असल्यामुळे भरावी लागणार आहे. इस्त्री मारल्याशिवाय काही कळणार नाही. थोडं काय काय साहित्य घ्यायला लागेल तिकडे नेण्यासाठी. तर बघा हा बाहेरचा जो काय डांब आहे, रात्रीची कशी लावतो त्या डांबावरची लाईट आणि त्याचं जे काय स्विच होता तो इथे शेड आहे बघा बाहेर पत्र्याचं, तिथे होतं. आणि ती जी काय आमची
लाईट लावण्याची पेटी होती लाईटीची, ते सिलेंडरची जी खोली लावली आत, तिथे कुलूप लावून आत बसवल्या, जेणेकरून कोणी ती काढून नेणार नाही त्याच्यासाठी. आणि त्यामुळे तिथला जो काही स्विच आहे डांबावरचा तो आतून करायचं ठरले. त्याच्यासाठी स्विच तयार करण्यासाठी ते तात्पुरतं ठेवले, कारण 2 दिवस आम्ही नसणार. मुलं कुठं बाहेर जाऊन लावणार नाहीत लाईट, कारण तिथे भरपूर असं किचकट वगैरे आहे म्हणून. तर आजची झाडे बघा, तर ही झाडे जी काय ज्या 5-6 कुंड्या आहेत त्या त्यांची जागा इकडे बदलली आणि ह्या 5 नवीन लावलेल्या आहेत कुंड्या. आणि हे सुद्धा नवीन झाड आहे. ब्ल्यू कलरची म्हणजे पर्पल कलरची फुलं सुद्धा ह्याला खूप सुंदर आलेले आहेत. याचं नाव मला ॲक्च्युली माहीत नाही, सांगते एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि त्या गायरीची फुलं बघा खूप सुंदर आलेली आहेत. आणि थोडीफार हे बेगम बहारचं आणि कुंड्याचं इथे लावलेलं आहे. अशा जागा थोड्या चेंज केल्यात कुंड्यांच्या सुद्धा. अदलाबदल केली की फुलांना पण छान वाढ होते असं म्हणतात. तर छान छान फुलं आज भरपूर आलेले. पांढरा जास्वंद बघा हा, आणि हा रेग्युलर जास्वंद आलेला आहे. भरपूर छान छान कलरफुल असं बाग आज दिसत होती. खूप सुंदर वाटत होतं. वेगवेगळ्या रंगाची फुलं बघून पॉझिटिव्ह एनर्जी येत होती आणि वाईब्स पण तशाच येतात. फुलं बघितल्यानंतर आणि तोडू नका म्हणते मिस्टरांना, अशी छान दिसतात, पण थोड्या वेळानं काय होतं ती फुले गळून पडतात. त्यामुळे काढून आम्ही देवाला घालतोय आणि थोडीशी ठेवतोय. आता हे कांदे, बटाटे आणि लसूण ठेवायचा जो काय रॅक आहे तो मी आज घासायला काढला होता आणि घासून वगैरे माझं झालंय. कांदे, बटाटे, लसूण पण आणलेलं आहे नवीन ताजा ताजा. तो आता मला भरायचा आहे ह्यामध्ये. आता छान असं क्लीन पण केला, लगेच पुसून पण घेतले. घासलेलंच आहे ऑलरेडी, जरा ओलसर होतं तेच मी कापडाने पुसून घेतलं. खालच्या रॅकमध्ये मी शक्यतो कांदे ठेवते आणि मधल्या रॅकमध्ये बटाटे आणि वरच्या रॅकमध्ये लसूण ठेवते. आणि हा जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा हा घेतलेला रॅक आहे. अजून चांगला छान सुस्थितीत आहे म्हणून तसाच ठेवला आहे. जेव्हा केव्हा ह्याचं पूर्ण हे होईल म्हणजे वापरण्याच्या ह्याचा राहणार नाही तो, तेव्हाच मी काढणार आहे. तोपर्यंत का हाच वापरणार आहे. आता छान असं बेसिनच्या खालीच ठेवते ते मी. आणि दुपारचं जेवण झालं होतं त्यामुळे म्हटलं आता सगळ्या फरशा पुसल्यात जातात. सकाळी पुसतेच तर तसं तर. आणि दुपारी जेवल्यानंतर काही झाडू वगैरे लावलं जात नाही आमच्यात, पुसलीच जाते. त्यामुळे 2-3दा पोछा लागतो घरामध्ये. आणि छान वाटतं, वातावरण पण छान राहतं, स्वच्छ नीटनेटकं घर नेहमी टापटीप राहतं. त्यामुळे सुद्धा नाहीतर खरकटं सगळं पायात होतं. तर हा बघा मुलगा मोठा, ह्याचीच 10वी झालेली आहे. आता हा काय करतोय सुट्टीचं 5च्या टायमिंगला मित्र बोलवतात त्यामुळे खेळायला जातो ग्राउंडवर. त्याला मोबाईल घेऊन जा म्हणजे आम्हाला काय काम असलं तर सांगता येईल म्हणून त्याच्याकडे मोबाईलसुद्धा दिलेला असतो, जेणेकरून कुठं असलं तर आम्हाला कुठं बाहेर जायचं असलं तर तो येतो त्याच्यासाठी. तर थोडंफार खेळणं हे पाहिजेच, मुलं किती मोठी असू देत किंवा छोटी, खेळ हा कधी चुकवायचा नाही म्हटलं. आणि रोज कसं कॉम्प्युटरचे 2-2.5 तास जातो आणि नंतर रेस्ट घेतो. दुपारचं जेवण वगैरे झालं की रेस्ट घेतलं की 6च्या दरम्यान तो जातो खेळायला. आणि खेळून आला की मग जेवण वगैरे म्हणजे 1 तासाचा गॅप असतो आणि नंतर मग जेवतो. असं आहे त्याचं सध्याचं रुटीन. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळच्या जेवणाला मी घातलेलं आहे. थोडंफार वाटण वगैरे करायचं होतं. नेहमी मी तुम्हाला दाखवते आलं लसणाचं वाटण, तेच मी करत होते. कारण सगळ्या भाजी आणि आमट्या आमच्या वाटणाच्याच असतात कोल्हापूर साईडला, किंवा आमच्या घरी तर सगळ्याच ह्याच्यामध्ये पदार्थामध्ये वापरलाच जातं ते वाटण. त्याच्यासाठी आणि कांदा पण जास्त करून सगळ्या भाज्यांच्यामध्ये वापरतोच मी. त्यामुळे तर इकडे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित कटिंग करून मी घेत होते. लगेचच मिक्सरला लावणार. डाळ तशी शिजवून ठेवलेलीच आहे. डाळीची आमटी आणि गवारीची भाजी. गवारीच्या भाजीला तसं तर कूटच घालते, पण थोडंसं वाटण लावलं की त्याला छान चव पण येते आणि टेस्टी पण भाजी बनते. आता वाटण वगैरे झालं की मग लगेच आमटी वगैरे टाकली की मग गरम गरम सगळेजण बसतो. आम्ही 8:30-9ची टायमिंग आहे जेवणाची, त्याच टायमिंगला जेवायला बसतो सर्वजण. तर छान असं वाटण वगैरे करून घेतलं. आता उद्या तर जायचं आहे त्यामुळे जास्त काय असं करणार नाही जेवण.
तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. आवडला असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.